हा आहे मुंबईचा राजाबाई टॉवर। 1878 साली बांधण्यात आलेला हा टॉवर लंडनच्या बिग बेनवर आधारित आहे। सर गिल्बर्ट स्कॉट यांनी या टॉवरचा आराखडा तयार केला होता। 147 वर्षांनंतरही हे घड्याळ सुरू आहे, कारण 51 वर्षांचे महेंद्र गुप्ता त्याची देखरेख करतात। मेरा नाम महेंद्र प्रसाद गुप्ता है। 236 सीढ़ी चढ़ के मैं रोज ऊपर आता हूँ। हे घड्याळ सुरू ठेवण्याची जबाबदारी ही महेंद्र गुप्ता यांच्यावर आहे। ऑयलिंग क्लीनिंग करते हैं, चाबी मारता हूँ, हैंडल से घड़ी के ऊपर करते हैं, जिसका वेट 250-300 किलो तक है। इसको कुछ इलेक्ट्रिक पावर नहीं, कुछ नहीं है। जो पावर है वेट के ऊपर ही चलता है। हमारा शौक है कि इसको जिंदा रखना है, चलता रहे। ये हमारा पुराना सिस्टम है, चलता रहे। घड़ी है, घंटा है, बजता रहे। ये उठाएगा, ये नीचे से लीवर उठेगा, तब जाकर नीचे घंटा बजना चालू होएगा। वैसे थोड़े 14 बेल है, काम खाली 5 ही करता है। दर 15 मिनिटांनी या घड्याळातून घंटानाद होतो। $280 फूट उंच राजाबाई टॉवरच्या वरच्या टोकापर्यंत आम्हाला पोहोचायचंय, म्हणजेच घड्याळापर्यंत पोहोचायचंय, ज्यासाठी जवळपास 240 पायऱ्या आम्हाला चढाव्या लागणार आहेत। आतापर्यंत मी आणि माझा व्हिडिओ जर्नलिस्ट शरद आम्ही 200 पायऱ्या आतापर्यंत जवळपास चढलेलो आहोत, तिथपर्यंत पोहोचत आहोत। आणि हे खूप आव्हानात्मक आहे, कारण म्हणजे थोडा थकवा तर येतो अर्थात, कारण खूप लहान पायऱ्या आहेत, आकाराने सुद्धा लहान आहेत आणि गोलाकार आहेत। उजेड सुद्धा खूप मर्यादित आहे, तसंच व्हेंटिलेशन सुद्धा खूप कमी आहे। घड़ी रोज चलेगी। घड़ी में कभी कुछ फंस गया, कबूतर या चूहा, कभी कुछ फंस जाता है। अभी नेक्स्ट टाइम चूहा फंस गया था, तो फिर आके निकाले, वो भी मर गया। कभी कबूतर के पंख भी फंस जाते हैं। राजाबाई टॉवर मुंबई विद्यापीठाच्या फोर्ट येथील मुख्य इमारतीच्या आवारात आहे। राजाबाई टॉवर कसा उभारला त्याची कहाणीही अगदी हृदयस्पर्शी आहे। The money for this building was given by Premchand Roychand, who was a very big broker and a very rich man. His mother Rajabai was blind and she had to eat before it became dark. That is the story. So he designed and built and organized a clock that chimes so that she could know the time. And that is why the idea to Gilbert Scott came that they must design a clock. It became a very, very important monument. Mumbai में सबसे ऊंचा monument था for many, many years. – 2018 साली युनेस्कोनं या परिसराला जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिला आहे। भारतातलं हे पहिलं शहर आहे जिकडे 1995 साली हेरिटेज लेजिस्लेशन आणलं गेलं, अख्ख्या भारतात पहिल्याच वेळेला। आणि त्याच्यामध्ये बिल्डिंग्सचं ग्रेड्स किंवा ग्रेडेशन केलं गेलं तज्ज्ञांनी। त्यामध्ये काही बिल्डिंग्स ग्रेड 1 आहे, काही ग्रेड 2A-B आहे, आणि त्यामध्येच आपल्याला ही दिसते, कारण दोन्ही या ग्रेड 1 बिल्डिंग्स आहे। आपल्या ह्या बिल्डिंगला जे आपण मागे बघतोय त्याच्यात 1998 साली युनेस्कोचा एशिया पॅसिफिक अवॉर्ड ऑफ डिस्टिंक्शन मिळालंय, ज्याच्यामध्ये स्टेन्ड ग्लास, जे आपल्याला लंडनमध्ये पण दिसतं, आपल्या हाऊसेस ऑफ पार्लमेंट, बिग बेन आणि वेस्टमिन्स्टर ॲबी वगैरे, ते सुद्धा त्याला अवॉर्ड 2001 साली मिळालं, ज्याचं काम 1997-98 साली झालं, ज्याचं डोनेशन ब्रिटिश बोर्ड ऑफ ट्रेड आणि ब्रिटिश काउन्सिलने केलं। विकास दिलावरी हे आर्किटेक्ट्स होते। सर जॉर्ज गिल्बर्ट स्कॉट हे त्याचे आर्किटेक्ट होते। ते इंडियामध्ये कधी आले नव्हते, पण तरी सुद्धा विद्यापीठाच्या रिक्वायरमेंट्स त्यांनी अभ्यास करून ही बिल्डिंग केलेली आहे। त्याच्यामध्ये त्यांनी लोकल मटेरियल्स वापरले, कुडला स्टोन, मलाड स्टोन, ध्रंगध्रा स्टोन आणि पोरबंदर स्टोन, आणि लोकल इकडचे क्राफ्ट्समन आणि आर्टिझन्स सुरुवातीला सुद्धा ते होते। आणि आपली जी स्टॅच्युअरी आहे ती तेव्हाचे जे स्कूल ऑफ आर्टचे प्रिन्सिपल सर लॉकवूड किपलिंग
रुडियार्ड किपलिंग आणि जंगल बुक हे आपल्याला सगळ्यांना माहिती आहे. तर त्यांचे वडील तेव्हा जे स्कूलचे प्रिन्सिपल होते. तर त्यांचे जे विद्यार्थी होते त्यांनी हे स्टॅच्यूज आणि हे कोरीव काम, जे सुंदर स्टॅच्यूज आपल्याला भोवती दिसतात ते बांधले. तर तेव्हापासून हा दूरदृष्टीने विचार करूनच ही बिल्डिंग बांधलेली आहे. इसके जैसा एक घड़ी लंदन में है, बिग बेन करके, उसका वीडियो देखा है, वो भी ऐसे ही चलता है. देखने की इच्छा है पर अपने आर्थिक स्थिति उतना सही नहीं है कि हम वहाँ पे जा सके.